माझ्या शाळेचे नाव लाल बहादूर शास्त्रीय विद्यालय शिवनी रसुलापूर. मी तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त 2 शब्द सांगणार आहे. पंजाबरावांचा खडू, गाडगेबाबांचा झाडू आणि तुकडोजी महाराजांची खंजिरी ना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना आज आपण इथे एकत्र आलो आहोत कारण आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूपच खास आहे. आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की आपला भारत देश अनेक वर्ष ब्रिटिशांची गुलामगिरी सहन करत होता. 1947 साली 15 ऑगस्ट रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्या दिवसानंतर आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा करतो. काही माणसं एकट्याने मोठी होतात, तर काही माणसांना समाज मोठा करतो, तर काही माणसं समाजाला मोठी करतात. समाजाला मोठी करणारी माणसं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा, शिवाजी महाराज, राजगुरू, सुखदेव, भगतसिंग अशा अनेक क्रांतिकारकांमुळे आपला भारत देश स्वतंत्र झाला. मित्रांनो, अनेक क्रांतिकारक आपल्यासाठी झटले. त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली जेणेकरून आपण मोकळेपणाने आणि आनंदाने जगू शकू. आपण एकमेकांशी भांडू नये, जाती धर्माच्या नावावर वाद करू नये आणि देशासाठी काहीतरी चांगलं करण्याचा निश्चय केला पाहिजे. चला आपण चांगले अभ्यासूया, मोठे होऊन देशसेवक बनूया आणि आपल्या भारत देशाला स्वच्छ व सुरक्षित व महान बनवण्यासाठी मेहनत करूया. तर मित्रांनो, तुकडोजी महाराज हे कोण होते? संत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्राचे थोर संत, समाजसुधारक आणि राष्ट्रभक्त होते. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला. धन्यवाद.